पण त्याचं गणपतीतली मला एक आठवण त्याची मला एक सांगायला आवडेल की लहानपणापासूनच त्याला गणपती हा जो एक त्याचं आकर्षण आहे की अगदी लहान होता तेव्हा आमच्या फॅक्टरीमध्ये अमरावतीला आम्ही राहायचो, त्या गणपतीचं विसर्जन झालं की रात्रभर रडायचं, मधून मधून उठायचं की आता कुठे पोचला असेल, आईकडे पोचला असेल का गणपती आता, मग त्याला भूक लागली असेल का, मग काय झालं असेल, आणि मग ताप पीप यायचा त्याला त्या विचाराने, अगदी लहान होता तेव्हा. नंतर मग घरी जेव्हा आम्ही गणपती बसवायला लागलो तेव्हा तर म्हणजे आम्हाला फार त्रास द्यायचा, कारण म्हणजे पुण्याला आम्ही अगदी वनाजला इथे राहायचो, इकडनं खाली डेक्कन पर्यंत प्रत्येक स्टॉल मध्ये थांबायचं, प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यात डोळे घालून बघणार, ते डोळे माझ्याशी बोलतायत का नाही, म्हणजे त्याला ते बोलके डोळे मूर्तीचे लागायचे, आणि मग मी आपली फिंगर्स क्रॉस की आता लवकर सापडू दे फार डेक्कन लक्ष्मी रोड मी सगळे स्टॉल्स फिरत, मग त्याला एक कुठली त्याची क्लिक व्हायची, मग ती मूर्ती आम्ही घेऊन यायचो. असं त्याचा तो एक कनेक्ट जो गणपती बरोबर आहे, आणि नंतर ऑफकोर्स तो स्वतः बनवायला लागला मूर्ती, त्यामुळे ते त्याच्या दृष्टीने एक मेडिटेशनच आहे.